नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला घेऊन आली आहे मी मयूरनथ, जी सिंपल आणि सोबर आणि खूप छान दिसणारी आहे. आता ट्रेंडिंगमध्ये मयूर सेट, मयूरनथ, मयूर मंगळसूत्र हे खूप चालू आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला नथ शिकवणार आहे, पटकन होणारी. तर त्याच्यासाठी आपण आधी साहित्य पाहून घेऊयात. ही जी आहे 18 गेजची तार आहे. त्यानंतर ना हे 2 कटर घेतलेले आहेत आपण. त्यानंतर ना हे मोरपीसचे स्टोन घेतलेले आहेत. आपल्याला 2च लागणार आहेत. मी जरा जास्त घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ही साईज आहे ही मीडियम आहे. खूप मोठी पण नाही आहे आणि खूप लहान पण नाही आहे. मीडियम साईज ही आपण नथीसाठी वापरतो. ओके. त्यानंतर ना हे बारीक 0 साईजचे हे मणी लागणार आहेत आपल्याला, गोल्डन. त्यानंतर ना हे मोती लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर ना फिक्सिंग वायर लागणार आहे ही. चला आपण आता सुरू करूयात. आता मी फिक्सिंग वायर घेतलेली आहे. त्यानंतर ना आता आपण हे तार घेऊयात. आपली तार घेतल्यानंतर ना तारेला आता शेप देऊन घेऊयात. तार घेतली आणि राऊंडवालं कटर घेतलेले शेप देऊयात. इथं वरती पकडायचंय, दिसतंय? वरती पकडल्यानंतर ना 1 2 असा छान असा शेप द्यायचा, म्हणजे आपल्या नाकाला ते व्यवस्थित पण बसती नथ. असं चिटकून छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी शेप छान देऊन घेतलेला आहे. त्यानंतर ना आता ही फिक्सिंग वायर जी आहे ती आपल्याला इथं राऊंड करून घ्यायची. 1 2 3 4 5 छान अशी राऊंड करून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर ना एक आता हे आपण बाजूला ठेवूयात. नंतर ना आपल्याला स्टोन लागणार आहे. आता आपल्याला एक व्हाईट मोती, त्यानंतर ना एक गोल्डन वाला येणार आहे. आता हा गेला आतमध्ये. त्याच्यानंतर ना इकडे आपण गोल्डन हा बाजूला घ्यायचा आहे आणि व्हाईट मध्ये टाकायची आपल्याला ही तार, फिक्सिंग वायर. टाकून घ्यायची आहे फिक्सिंग वायर. त्यानंतर ना पुन्हा सेम असंच करायचं आपल्याला, सर्कल कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर ना सेम टाकून घ्यायची आहे तार. तारीमध्ये एक व्हाईट आणि एक गोल्ड असे आपल्याला टाकून घ्यायचं आणि हे करायचं. तुम्हाला हे व्यवस्थित बघून घ्या, बघितल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. आणि हे सोपं इझी आहे, एवढं काय अवघड नाही आहे. आणि ह्याच्यामुळे तुमची नथ खूप छान अशी ओठून दिसते. जेवढं तुम्ही मोत्यामध्ये नथीचं काम करसाल ना तेवढी नथ तुमची भारी दिसते एकदम. आणि नथ करायला एवढं काय अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त थोडंसं मन लावून तुम्ही लक्ष देऊन जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला येऊन जाईल. क्लास करायची पण बाहेर काय गरज नाही आहे. हे बघू शकता. आता हे मी सेम असंच करून घेणार आहे, 4-5 असं. मग नंतर आपण स्टोन घालून बघणार आहे बस किती परत झाले आपले ते तयार. परत मी अजून घेते. हा तिसरा चालू आहे, तिसरा चौथा आहे हा. थोडासा याला वेळ जातोच थोडासा, कारण का आपल्याला एक एक मणी टाकावं लागतो ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो. हे असं करायचं म्हटलं की पण छान वाटतं. ते म्हणतात ना कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं. त्याच्यामुळं थोडंसं टाइम लागला तरी चालेल, पण छान करा, गॅप पडून देऊ नका. मनापासून केलं की सगळं व्यवस्थितच होतं आणि छानच होतं. त्याच्यामुळं काही करू नका, व्यवस्थित बघा आधी काय काय करते. हाताकडे माझ्या लक्ष द्या, कारण का मेन हातावरचे सगळा खेळ हा. हे बघा मी कशी सारते इकडं आणि व्हाईट मणीमध्ये कशी टाकते. आणि नक्की तुम्हाला जर माझं शिकवण्याची पद्धत वगैरे आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा.
म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जर मी टाकलास तर तुम्हाला मिळून जाईल. आणि कमेंट करा तुम्हाला अजून काय शिकायचं आहे, कुठली गोष्ट काय कळली नाही आहे. आणि आरी वर्कचं पण मी घेऊन येणार आहे, पण त्यासाठी तुम्ही मला आधी कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग मी आरी वर्कचे पण क्लासेस चालू करते, बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण घेणार आहोत. प्लस एक ब्लाऊज पण रेडी करून घेणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे, तसंच तुम्ही माझ्याकडून बघून करायचं आहे मी कशी करते तसं. पण त्याआधी तुम्ही मला सबस्क्राईब करा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि मला मेन कमेंट करा की हा ताई आम्हाला शिकण्याची इच्छा आहे आरी वर्क पण. मग मी आरी वर्कचे पण व्हिडिओज बनवत जाईल. मग त्या हिशोबाने मग मला तसं तुम्ही सांगा की हा आम्हाला शिकायचं आहे, तुम्ही आरी वर्कचे पण क्लासेस चालू करा म्हणून. मग मी तशा पद्धतीने चालू करते. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही आधी मला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा ज्या मैत्रिणींना शिकायची इच्छा आहे. कसं आहे आजकाल सगळेच व्हिडिओ बनवतात, पण जे पाहिजे ते म्हणजे पटपट बोलतात, पटपट स्किप व्हिडिओ बनवतात, पळवतात. मग त्याच्यामुळे मग समोरच्याला समजत नाही. मला पण माहिती, मी पण आधी क्लास करायच्या आधी मी यूट्यूबवरच बघायचे की असं वाटायचे की चला आपण सामान आणूयात, यूट्यूबवर बघून शिकूयात. पण काय व्हायचं, त्या थोडंफार कळायचं आणि मग पुढं ते व्हिडिओ पळल्यामुळं मग काय ते समजायचंच नाही की बाबा मग आता कसं करायचं, काय करायचं. मग नंतर ना मग मी म्हटलं की जाऊ दे आता काय उपयोग नाही, नाही का. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळं बघा डिटेल्समध्ये करून दाखवते पूर्ण. एक म्हणजे व्हिडिओ स्किप पण करत नाहीये, थांबवत पण नाहीये. तुमच्या समोरच जे करायचं ते मी पूर्ण करून तुम्हाला दाखवते. त्यामुळे हा तुमचा तुम्ही बघून घ्या व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल कुठं काय येते. बघू शकता मी एक न एक मनी तुमच्या समोरच मी करते, की असं नाही आहे की बंद केला व्हिडिओ, सगळं पूर्ण केलं आणि नंतर परत व्हिडिओ व्हिडिओ चालू करून तुम्हाला सांगते की हे बघा झालं कंप्लीट. असं नाही आहे. माझा उद्देश असं आहे की तुम्हाला यायला पाहिजे नाही, तुम्ही माझ्यासोबत बघून करायला पाहिजे. त्यासाठी मी सगळं तुमच्या समोरच मी करून दाखवते. त्यामुळे तुम्ही करा नक्की. म्हणजे काय समजलं नाही तर मला कमेंट पण करा, शेअर करा व्हिडिओ मैत्रिणींनो. तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज स्किप करू नका व्हिडिओ. स्किप केला की मग तुम्हाला हे जे मी करते ते तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, आता हे आपलं जवळजवळ 6, 7, 8 झालेले आहेत. आता आपण स्टोन घालून घेऊयात. हा जो आहे बघितलं, मोराचा स्टोन आपण घालून घेऊयात. हा वरती घालून घेतलाय. आता आपण चेक करूयात कुठपर्यंत येते. मग तसं मग अजून आपल्याला करावे लागेल, अजून आपल्याला लागणार मला असं वाटतंय. बघू शकता अजून 2 लागणार आहेत. बघू शकता. थांबा मी व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला पण काय हे होणार ना. बघा इकडे 1 लागणार आहे आणि इथे 1 लागणार आहे. 1 2 तरी लागणार आहे. चला करूयात 2 पटकन. तुम्ही पण घ्या करून. एक स्टोन खूप स्वस्त आहे. स्टोन एक आपल्याला 5 रुपयाला पडतं होलसेलमध्ये, खूप महाग नाही आहे. आणि त्याचे जर खरंच तुम्हाला इच्छा असेल, जर सेट तयार म्हणजे सेट कसा तयार करायचा ताई, मंगळसूत्र कसं करायचं, तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पण शिकायची इच्छा आहे सेट, मंगळसूत्र, कानातले. तर मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी की कसं बनवायचं आणि की म्हणजे बनल्यानंतर किती सुंदर दिसतं ते तर तुम्हाला माहिती, तुम्ही फोटोमध्ये बघत असाल. पण सोपं आहे, काय एवढं अवघड नाही. ही जर गोष्ट तुम्हाला आली ना, मी जे आता करते ना, ही गोष्ट आली ना की तुम्हाला सगळं येऊन जाईल. एवढं काय अवघड नाही आहे. फक्त तुम्ही मला सहकार्य करा, म्हणजे मला कमेंट करा, मला सांगा. मी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल. मी प्रयत्न करेल तुम्हाला बनवून दाखवण्याचा. मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते. आणि आरी वर्कचं नक्की. आणि अजून तुम्हाला सांगते मेकअप पार्लरविषयी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता. माझं पार्लरचं झालेलं आहे, माझं पार्लर आहे आणि मी मेकअपचे वगैरे ऑर्डर घेते, क्लासेस घेते मेकअपचे. तर तुम्ही मला सांगू शकता. जर तुम्हाला त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट असेल तर मला कमेंट करून सांगा की काय काय शिकायचं. आपण मेकअपचं पण चालू करू शकतो.
तसं मला तुम्ही कमेंटमध्ये करा, सबस्क्राईब करा नक्कीच. मी आपला हे जर कंप्लीट झालं क्लासचं नथ मेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी, मग आपण आरी वर्क वळणार. म्हणजे जसं मला जर कमेंट आल्या आहेत ना तुमच्या की ताई मला हे शिकायचं आहे, मी कमेंटवरच ठरवणार आहे की तुम्हाला काय शिकायचं आहे ते नक्की. ठीक आहे. जास्त म्हणजे मेकअप की आरी वर्क, मग त्या हिशोबाने मी तुम्हाला चालू करणार आहे बघायला. चला, हे आपलं आता कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं मी सर्कल करतेय. आता हे आपलं बघू शकता, हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता पूर्ण ह्याला पूर्ण सर्कल बसलेलं आहे, केलेलं आहे आपण हे. आता किती झालेत मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल मी 10 केलेले आहेत. जवळून दाखवू का तुम्हाला. हे बघू शकता टोटल मी 10 केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालेले आहेत आपल्याला. हे 10 असे बसतात ते. आता हे आपण जॉईन करून घेऊयात. जॉईन सर्कल. आता हे खाच्यामध्ये टाकून घेऊ. आता तुम्हाला मी सांगितलं होतं ना खाच्यामध्ये. एक मिनिट. हे बघू शकता आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता हे जे आहे हे एक त्याच्यात खाच्यामध्ये ॲड करून, हे जे खाच्या आहेत तुम्हाला दिसतात ते बघू शकता तुम्ही. ही तार आपल्याला इथून टाकायची ह्या खाच्यामध्ये टाकायची इथे आतमध्ये. तर आता मी एक लॉक करून घेणार आहे ह्या खाच्यामध्ये टाकून. खूप सुंदर नथ होणार आहे ही आपली. तुम्ही स्किप करू नका. स्किप केली तर तुम्हाला कळणार नाही आहे. ही नथ जवळजवळ मी 300 पर्यंत देते. म्हणजे 300 पर्यंत 2 नथी माझ्या गेलेल्या आहेत. एकीचीच ऑर्डर होती, तिला हवी होती, तेव्हा मी सेम अशीच करून त्यांना दिली होती. त्यांना खूप आवडली, त्यामुळे त्यांनी मला दुसरी पण ऑर्डर दिली होती नथीची. एकदम नाकाला अशी बसणार आहे आणि खूप सोबर दिसते ही सुंदर अशी नथ. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा, स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. पूर्ण माझा व्हिडिओ बघा. आणि हे असं 10 केलेले आहेत आपण मोतीचे. आता आपण ते लॉक करून घेतोय सगळं. खाचे जे आहेत ना, मी तुम्हाला म्हटलं नाही, खाच्यांमध्ये टाकूनच लॉक करायचं म्हणजे छान लॉक होतं. म्हणजे तुमचे हलत नाही, ते वरच्यावर नाही राहत, छान असे बसतात मग एका जागेवर त्याला चिटकूनच. आणि इतकं सोपं आहे ना, इझी आहे ना. हे जे मी करते ना, ही माझी मुलगी पण करते. पण ती म्हणते म्हणजे तिला सांगितलं ना करायला, ती पण मला करू लागते. पण तिला खूप कंटाळा येतो, आळशी आहे खूप ती. नको म्हणते, मला कंटाळा येतो. पटकन होतं. लहान मुलं करू शकतात, तर आपण काय आहे तेव्हा आपण पण करू शकतो. ती पण, तिला काय मी शिकवलं नव्हतं. मी जसं करते ना, तर ती पण असं बघून बघूनच करते नुसतं. मी जे काय करते ना ते नुसते बघते आणि सेम तसेच करते. तिला पण येतं आणि खूप सोपं आहे. अवघड काहीच नाही आहे. आपण अवघड म्हणलो तर अवघड वाटतं सगळ्या गोष्टी. सोपं म्हणलं की सोपे वाटतात. हे आता आपलं ऑलमोस्ट लॉक झालेलं आहे, बघू शकता. इकडं लॉक जरा थोडंसं लॉक करते, हे हलते. त्यांना हे लॉक करूयात. जे आपल्याला असं वाटतंय ना हलते वगैरे, तर छान अजून तिथं लॉक करून घ्या. ठीक आहे. आता हे आपलं लॉक झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर दिसतंय. हे आपल्याला अजून एक असंच तयार करायचंय. हे आता 10 करून घेऊयात. खाली येऊ आता आपण. खाली आल्यानंतर ना 2 वेडे घालून घेऊयात आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला मोती आणि स्टोन हे करून घ्यायचं आहे 10 टाइम्स. नंतर परत येणार मोती. हे मी आता इथेच टाकून घेते, पटकन येत नाही आहे हातामध्ये. याच्यामध्ये मोठे पण आहेत, पण मोठे आपल्याला लागणार नाही आहेत, त्यामुळे मोठे मी बाजूला टाकते. आपल्याला छोटाच लागणार आहेत.
आता मी हा घेते गोल्डन. सेम जसं वरती केले तसंच करायचं आपल्याला. खाली आपण हे जो मोरचा स्टोन आहे ना ते आपण 2 लावणार आहेत इथं. एक झालंय आपल्याला. असे आपल्याला टोटल 10 करायचे. एक, हा दुसरा आहे. परत व्हाईट गोल्डन. तुम्हाला सांगितलं ना व्हाईट आणि गोल्डन खूप म्हणजे यूज होतं. मग तुम्हाला आणायचं असेल तर हे डझन, हे व्हाईट असतं ना त्याचा बंच भेटतो, मोत्याचा बंच असतो. 12 माळा असतात एकाचा. 12 माळाचा एक बंच असतो. आणि जे हे जे आहेत गोल्डन तुम्ही बघू शकता छोटेवाले, ते काहीतरी अशी एकच माळा असते छोटीशी. खूप महाग नाही आहे, स्वस्त आहे. पण तुम्ही डझन हे पण डझन वगैरे घेऊन ठेवू शकता. म्हणजे परत म्हणजे हे खूप लागतात ना आपल्याला, त्याच्यामुळं थोडंसं जास्तच घ्या घेताना. म्हणजे जे आपल्याला जी वस्तू आपल्याला जास्त लागते ती थोडीशी क्वांटिटीमध्ये जास्तच घेऊन ठेवायची. म्हणजे परत जायला नको की हे राहिलं ते राहिलं. मग आपण काय करतो, एक गोष्ट आणतो थोडी आणि नंतर एका मनासाठी पण कधी कधी आपली नथ राहून जाते. कारण माझ्याबरोबर असं झालेलं आहे खूप वेळा की नथ बनवली आणि एखादा मणी राहिला तरी आपल्याला खाली पळावं लागतं पुण्यामध्ये घ्यायला. आणि हे तुळशीबाग, रविवार पेठ तिकडं सगळं रामसुख मार्केटमध्ये भेटतं आपल्याला नथीचं सगळं सामान पुण्यामध्ये, तुळशीबागेमध्ये, रविवार पेठमध्ये. मग एवढं लांब जायचं म्हटलं की मग परत खर्च पण आलाच. आणि एका मनासाठी एवढं लांब पळायचं म्हटलं की खूप मग हे होतं. मग त्याच्यासाठी मी तर काय करते, एकदमच सगळ्या गोष्टी आणून ठेवते. मग आपल्याला बरं पडतं. ऑर्डर आली की मग पटकन. मग स्टोन जास्त नाही आणत मी. स्टोन कसे 1-1 डझन घेऊन येते प्रत्येक वेगवेगळे. आता हे मोराचे कसे थोडे जास्त आणून ठेवलेत की आपल्याला कधी पण म्हणजे ऑर्डर आली की मोराची शक्यतो मला मंगळसूत्र, अजून चोकर सेट आणि नथ याचे जरा जास्त ऑर्डर येतात. त्याच्यामुळे मी ते जरा जास्त आणून ठेवते. कसं जे आपल्याला कळतं ना आपल्या एरियामध्ये काय जास्त जातं, मग त्यानुसार मग आपण घेऊन यायचं. थोडंफार खूप काय कॉस्टली नाही आहे, त्याच्यामुळे आपण घेऊ शकतो. आणि एकदा आणलं की परत आणायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये आपले पैसे वसूल होतात. एका ऑर्डरमध्येच आपले, मला तर वाटतं 1-2 ऑर्डर केल्या नथीच्या, नाही तर मोठी जर ऑर्डर केली ह्याची सेट वगैरे द्यायचा असेल म्हणून, तर मग त्याच्यामध्ये आपले पैसे निघून येतात आपल्या मटेरियलचं. मग तुम्ही समजू शकता की कितीपर्यंत जातं, नाही का. फक्त मेहनत आहे करण्याची, जिद्द पाहिजे सगळ्या गोष्टीला. आता बघू शकता किती छान वाटतंय आपलं, एकदम सुंदर. खरंच तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझी कशी आहे पद्धत शिकवण्याची तुम्हाला समजते का ते पण मला सांगा कमेंट करून. अजून एक तुम्हाला मी अजून वेगवेगळ्या प्रकारचं शिकवणार आहे. अजून आपली नथ राहिलेली हे नाकात घालायची नथ कशी करायची, त्याला तार कोणती वापरायची मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्याची पण एक नाकात घालायची नथ. कारण का कोणी स्प्रेच्या नथी वापरत नाहीत ना. मग आपल्याला जर कोण म्हटलं आम्हाला स्प्रेची नको आहे, आम्हाला नाकात घालायची हवी आहे, मग तेव्हा आपण नाकात घालायची त्यांना बनवून द्यायची. मग मी तुम्हाला शिकवणार आहे नाकात घालायची कशी नथ, कुठली तार वापरायची. कारण का नाकात घालायची नथ आहे ना ती थोडीशी वेगळ्या टाईपने केली जाते. मग ती मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला. म्हणजे मग माझा जो व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ जर टाकला की मग तो तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा व्हिडिओ. त्याच्यासाठी आता आपले किती झाले ते 1 2 3 4 5 6 7 झालेले आहेत. आपल्याला टोटल 10 करायचे हे. छान असे ओढवून घ्यायचे, गुंथा करायचा नाही अजिबात.
त्याला 3 3 6 7 8 अजून 2 राहिलेत आपले. ऑलमोस्ट झालेले आहेत. बोलता बोलता कसे झाले कळलंच नाही. आणि खूप छान वाटते ही नथ. तुम्ही झाल्यानंतर ना तुम्ही बोलसान ताई किती सुंदर वाटते नथ. इतकी म्हणजे की वेअर केल्यानंतर ना पण खूप भारी वाटते. आणि स्वतः बनवलेली जी गोष्ट असते ना ती आपण शब्दातही सांगू शकत नाही. खूप छान वाटतं. आपण आपलं बनवणं आणि घालणं आणि लोकांनी त्याचं कौतुक करणं त्यात वेगळीच मज्जा आहे. ते म्हणजे शब्दातही सांगू शकत नाही की नाही का. असं कोणी आपलं कौतुक केलं की वाव किती छान बनवलंयस तू. त्याच्यामुळं ते एक वेगळंच असतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं काही नाही काही आपण करायलाच पाहिजे महिलांनी. हे बघू शकता आता आपलं रेडी झालेलं आहे. किती झाले 3 3 4 5 6 7 8 सॉरी 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 झालेले आहेत. बघू शकता. आता आपण इकडे बघू शकता. आता मी हा सरळ स्टोन टाकलेला आहे. आता मी हा सरळ न टाकता हा आडवा टाकणार आहे. आडवा टाकणार आहे असा खाली. ह्याचं खाली तोंड करणार आहे थोडंसं वेगळं असं. हे असं बघू शकता. हे असं. आता मी ह्याला सर्कल करणार आहे ह्याचं. आणि पॅक करून घेणार आहे. आता मी सेम आता हा इथं ठेवून ह्याला पॅक करून घेणार आहे एक 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 जसं आपण मगाशी केलं होतं तसं. खाच्यामध्ये टाकायचं आता आपल्याला. एक 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 पॅक करून घ्यायचं खाच्यामध्ये टाकून. म्हणजे जे हे लूज आहे ना ते एकदम घट्ट होऊन जातं. म्हणजे जे काम आपण केलेलं आहे ते व्यवस्थित बसतं छान असं. त्यामुळे एवढं काय नाही. तुम्ही पॅक करा. तार फक्त वरती दिसले नाही पाहिजे ना आपली. बाकी सगळं मागे तार दिसते. जे आपण जे हाताने काम करतो ते कसं मागे थोडंसं दिसणारच, हरकत नाही. पुढं फक्त आपलं दिसलं नाही पाहिजे एवढीच काळजी घ्या. बाकी मी छान अशी बघा मी कशी पॅक करून घेते. तुम्हाला कसं वाटतं मी जे तुम्हाला शिकवते ते तुम्हाला आवडतं का नक्की मला कमेंट करा. सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा. व्हिडिओज शेअर करा. शेअर केल्यामुळं काय फायदा होईल की ज्यांना पण आवड आहे शिकण्याची की घरी बसल्या बसल्या त्या पण आपल्या काम आवरल्यानंतर ना त्या पण करू शकतात ना. आणि मी तुम्हाला सामानाचं म्हणजे मी जे साहित्य जे आहे नथ मेकिंगला जे साहित्य कोणकोणतं लागतंय त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. बनवलेला आहे ह्याच्या आधीच. तुम्ही ते बघू शकता जाऊन की काय कोणतं साहित्य लागतं काय काय लागतं. मग तसं तुम्ही आणू शकता. आता बघू शकता आपली नथ रेडी झालेली आहे. ही आपली रेडी झालेली आहे नथ. आता हा जो एक्स्ट्राचा आहे तो मी इथं ॲड करणार आहे. असा तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही इथे एक स्टोन टाकू शकता. मी एक जो माझ्याकडे आहे हा गोल्डन तो मी ॲड करणार आहे. बाकी काय ॲड नाही करणार आहे. त्यानंतर ना ही तार छोटी आहे त्याच्यामुळे मी याने थोडीशी फिरून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर झाली आहे. आता आपल्याला ह्याला मोठं काम करायचं ते म्हणजे शेप देणं. आता मी थोडासा झूम करते. ठीक आहे दिसते. आता हे तोंड माझं समोर आहे हे बघू शकता. हे तोंड त्या समोर आहे बघू शकता. हे आता मी ह्याला थोडंसं कर्व असं शेप देणार आहे. आणि नंतर ना हे असं
हा असा वरती घेणार आहे अंगठ्याने, बघू शकता। दिला, त्यानंतर मी उलटी करणार आहे नथ। उलटी केल्यानंतर हे जे आहे, हे मागचं जे पहिला आपण शेप दिला होता वरती, ते मी खाली घेणार आहे, बघू शकता। खाली घेतलाय मी आता तो। खाली घेतल्यानंतर मी आता ह्याला शेप देणार आहे। हा जो आहे शेंडा, त्याला मी आता शेप देते 1 2, छान असा, ठीक आहे। नंतर मग मी त्याला इथे ठेवणार आहे, असा त्याच्यावर नेऊन ठेवणार आहे आपला। तुम्ही बघू शकता आपली मयूर नथ रेडी झाली आहे। थोडंसं आपल्याला काय वाटत असेल, थोडं ॲडजस्टेबल करून घ्यायची आहे। कुठं असा मणी जर खाली वरती वाटत असेल तर तो असा छान असा वरती काढून घ्यायचा आहे। आणि ही बघू शकता किती सुंदर आणि सोबर अशी क्यूट आपली मयूर नथ रेडी आहे। मोराची नथ म्हणू शकता तुम्ही, मयूर नथ म्हणू शकता। किती सुंदर आहे बरं। आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, कमेंट करा। कशी वाटली तुम्हाला ही नथ, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही पण ट्राय करा एकदा, खूप सुंदर वाटते।